हॅलो युट्यूबकर, आजीच्या गोष्टीच्या चॅनलवर तुमचे सहस्र स्वागत असो. आता एप्रिल महिना म्हटलं म्हणजे भरपूर कैऱ्या येतात. तर काहीतरी कैऱ्यांचं करायचं म्हणून मी कैऱ्यांचे 4 प्रकार करून दाखवणार आहे. कैरीचे 4 प्रकार करायचे आहेत म्हणून हे बघा, एक साल काढून ठेवलेली कैरी आहे, एक छोटी कापलेली कैरी करम करायचं आहे, नंतर हे चुंदा करायचा आहे आणि हा ठेचा करायचा आहे. ह्याला बघा, हळद, जिरं, बडीशेप, मेथी, राई, हिंग, नंतर वाटलेली साखर, लाल तिखट, लसूण, मिरची. परत आपल्याला ठेचा वाटण्यासाठी मिरची, लसूण, शेंगदाणे आणि जरा फोडी, कैरीच्या फोडी, आणि हा खास मसाला केलेला आहे तो म्हणजे हिंग, राई, मेथी वगैरे हे सगळं भाजून आधीच तयार करून ठेवलेला आहे मसाला. आणि लागणारं मीठ आणि तेल, एवढ्या गोष्टी आपल्याला लागणार आहेत. आधी आपण करम करून घेऊया. आता करम म्हणजे बघा, नुसत्या कैऱ्या आहेत, ह्याच्यात लाल तिखट टाकायचं आणि पिठी साखर टाकायची आणि थोडं मीठ टाकायचं. ह्याच्यात खोबरेल तेल टाकतात, पण आज माझ्याकडे नाही आहे. मग खोबरेल तेल टाकलं की हे करम तयार होतं. आणखीन थोडं अगदी 10 मिनिटांनी ह्याची चव कळते. हे मी करून ठेवलंय, हे बघा, अगदी सोपं आहे ना सोपं. आपलं करम हा प्रकार झाला. मग त्या कैरीला पाणी सुटेल. हा बघा, हे करम. आता ठेचा करायचा आहे, तर ठेच्यासाठी आपल्याला थोडस तेल टाकलंय, मिरच्या भाजून घ्यायच्या, लसूण आणि शेंगदाणे. हे लगेच होतं भाजून. शेंगदाणे भाजलेलेच घ्यायचे हा. आणि गॅस बंद करायचा आणि कैरीच्या फोडी टाकायच्या. हे थंड झाल्यावर त्याचा ठेचा तयार होईल. नंतर तुम्हाला मी दाखवते. ह्याच्यात काढून ठेवलंय, थोडं गरम आहे. ह्यातच आपण मीठ घालूया आणि मग मी वाटून आणते तुम्हाला. म्हणजे हा ठेचा पण तयार झाला. आता फोडणीला आपल्याला ही जी चुंदा करायचा आहे त्याला हा मसाला घालायचा. हा मसाला म्हणजे तुम्हाला कळलं ना, राई, जिरं, मेथी वगैरे हे सगळं भाजून वाटून टाकलेलं आहे, बडीशेप पण. आणि हा थोडा टाकायचा. त्यातच थोडस लाल तिखट टाकायचं आणि मीठ टाकायचं. नंतर ही आपल्याला फोडणी करायची आहे. ओली मिरची आणि ठेचलेला लसूण, ही फोडणी आपल्याला करायची आहे ह्याच्यासाठी. ही पण फोडणी थंड झाल्यावर घालायची. हा चुंदा वेगळ्या तऱ्हेचा आहे हा. तिखट लोणच्यासारखा पण आणि नुसता ठेचा पण आहे, नुसता चुंदा पण आहे. तर हे झालं. लसूण जरा चांगली लालसर झाली पाहिजे. ही बघा, झाली आहे फोडणी. ही फोडणी थोडी थंड झाली की याच्यात घालून टाकायची, म्हणजे हा चुंदा तयार. हे बाजूला ठेवते. आता आपल्याला फोडणीची कैरी करायची. हे बाजूला ठेवते. फोडणीच्या कैरीला फोडणी द्यायची. थोडं लाल तिखट, थोडं मीठ, थोडी साखर आणि फोडणीला बघा काय काय घालायचंय. जिरं,
जरा तापायला हवं हा. जरा कडकडीत फोडणी करायची. जिरं घातल्यानंतर राई, थोडी मेथी, थोडी बडीशेप आणि थोडा गॅस बंद करते. फोडणी चांगली झालेली आहे. आणि थोडा हिंग. हे बघा, ही फोडणीची कैरी. आता मी ठेचा वाटून आणते, म्हणजे आपले 4 प्रकार तयार झाले. हे बघा, छुंदाची फोडणी थंड झाली आहे. आता ह्याच्यात टाकूया, म्हणजे आपले 4ही प्रकार तयार झाले. छान झालं ना? सुगंध खूपच छान सुटलाय. हे बघा, छुंदा. आता तुम्हाला मी दाखवते. हा बघा, हे करम, कैरीचं करम, फोडणीची कैरी, कैरीचा ठेचा आणि कैरीचा छुंदा, असे हे 4 प्रकार झाले. हे तुम्ही घरी करू शकता. आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा. आणि घरी भरपूर कैऱ्या आलेल्या आहेत, तर कैऱ्यांचा असे प्रकार करून बघा. बाय.